नमस्कार द्राक्ष बागायतदार बंधूंनो, सध्या परिस्थितीमध्ये जर बघितलं तर द्राक्ष विभागामध्ये सगळीकडे तापमानामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. 40, 41, 42 डिग्री टेम्परेचर हे सध्या सगळीकडे दिसून येत आहे. आणि आता जर बघितलं तर ज्या पण रेकॉर्डच्या बागा आहे त्यामध्ये व्यवस्थित जर बघितलं तर अशा प्रकारे प्रत्येक झाडांवरती मिलीबगचा प्रादुर्भाव हा जाणवतोय. तर जर बघितलं त्या वाढत्या तापमानामध्ये मिलीबग जर बघितलं तर आता खोडावरती किंवा त्या वेलीवर मोठ्या प्रमाणात जाणवतोय. आणि ती वेल जर बघितली तर अशी वेडी वाकडी फुटून येत आहे. तर व्यवस्थित जर ही जर फूट बघितली तर मिलीबगचा प्रादुर्भाव त्याच्यावरती हा जास्त प्रमाणात जाणवायला लागला आहे. तर शेतकरी बांधवांनो, जर अशा परिस्थितीमध्ये जर तुमच्याकडं मिलीबग दिसत असेल तर काय उपाययोजना करायच्या आहे. तर ह्या टप्प्यामध्ये तुम्हाला ज्या खोडावरती मिलीबग असेल तर हे खोडाला असणारे पानं हे जर काढून जर घेतले तर तिथं ह्या मोकळ्याच्या त्या मुंग्या त्या मिलीबगला इकडं तिकडं पांगवता किंवा वरच्या साईडला वरून खाली अशा साईडला त्या प्रवास करता आणि मिलीबग ह्या वाढीस मदत करता. तर त्या ठिकाणी तुम्ही ॲप्लॉड 200 लिटर पाण्याला 200 ml, मॅटाडोर 200 लिटर पाण्याला 200 ml पाणी 200 लिटर असा स्प्रे तुम्ही खोडावरतीच फक्त घेऊ शकता. त्यानंतर दुसरं की या ठिकाणी ज्या बागा लोकलसाठी असतील त्या ठिकाणी तुम्ही पानं काढून प्रोपेनोफॉसचा वापर कमी प्रमाणात करू शकता. ते सायंकाळच्या वेळेस जर त्याच्यावरती घेतलं तर मिलीबगचं नियंत्रण हे चांगल्या प्रकारे होईल. एक्सपोर्टच्या बागांसाठी मॅलेथिओन डस्टची पूर्वी मॅलेथिओन आपण वापरायचो, ती खालच्या दिशेला म्हणजे जमिनीकडं पडणार नाही. जर आपण ती त्या झाडावरती चांगल्या व्यवस्थित प्रकारे असं ठोकून जर घेतली तर तो मिलीबग हा कंट्रोल येण्यास नक्कीच मदत येईल आणि स्वस्तामध्ये काम होऊन जाईल. आणि ड्रिपमधनं जर तुम्ही इमिडा 17.5% इमिडा जर दिलं तर 100% त्या ठिकाणी फायदा होऊन जाईल. लोकलच्या बागा असतील तर थायमॅक्झम, लिक्विड ॲक्ट्रा किंवा स्लेअर प्रो ब्रँडिंग नेम ह्याचा वापर जरी केला लोकलच्या प्लॉटांना तरी मिलीबग नियंत्रणासाठी 100% फायदा हा दिसून येईल.